हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. सो फायनली आपण ज्यासाठी वेट करत होतो ती ॲड फायनली आलेली आहे, लवकर आलेली आहे डिसेंबरमध्येच. त्याचं नाव आहे राज्यसेवा, महाराष्ट्र स्टेट सर्व्हिसेस, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. त्यालाच म्हणतो आपण महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स. तर बघा जागा निघालेल्या आहे. आपण बघू याच्यामध्ये 274 पोस्ट आहेत, तीनही पोस्ट म्हणून. बघा याच्यामध्ये नियर अबाउट 7-8 त्यांनी संवर्ग ॲड केलेले आहे. पण राज्यसेवेची निघालेली आहे, फॉरेस्टची आहे आणि टेक्निकलची सिव्हिलची निघालेली आहे. तर आपण सर्व संपूर्णपणे बघूया. जागा एवढा कमी का बरं आहे, जागा वाढणार आहे का ते पण आपण बघूया. हे खूप लोकांना असं वाटतं की यार जागा तर काहीच नाही आहे, यात काही होणार नाही आहे. त्यामुळे आपण ते बघू सर्व काय आहे. तर लहान लहान गोष्टी डिस्कस करूया. तुम्हाला फॉर्म भरायचे की नाही आहे, किती तारखेपासून फॉर्मची लिंक ओपन होणार आहे, एज क्रायटेरिया काय आहे, या सर्व गोष्टी बघूया. कारण की या गोष्टी खूप जास्त गरजेच्या असतात. आणि सर्वात इम्पॉर्टंट जागाच मेन आहे की जागा वाढू शकतात का, या सर्व आपण लहान लहान गोष्टी बघू. कारण की या ॲडमध्ये डेप्युटी कलेक्टर नाही आहे, ना DYSP नाही आहे, ना असिस्टंट सेल्स कमिशनर नाही आहे, ना तहसीलदार. मेन ज्या राज्याच्या जागा असतात तेथील एक पण जागा याच्यामध्ये नाही आहे. तर याचा अर्थ असा नाही की ही फायनल ॲड आहे, हे लक्षात ठेवा. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटत असेल की जागा काहीच नाही. आणि समाजामध्ये एक निगेटिव्ह माइंडचे काही लोक असतात, 10-20% ते लोक बाकीच्यांना सरवतात. त्यांचं असं असतं की यार नको भरू, काय यार जागा नाही आहे, होणार नाही आहे. हे डोक्यातून काढून टाका. हे फक्त दिसासाठी आहे. हा 7 कधी सामोरून सांगता नाही येत. हा जो 7 कधी सामोरून सांगता येत नाही हे आम्ही 2014 पासून बघत आहे. आणि या सर्व गोष्टी मला असं वाटते की तुम्ही एक पॉझिटिव्ह माइंडने दिला पाहिजे. अधिकारी बनायचं आहे ना यार, तुम्हाला एखादा साधं कोणतं एखादा प्रायव्हेटमध्ये तुम्हाला जॉब नाही करायची आहे, अधिकारी बनायचं आहे. या सर्व गोष्टी डोक्यात ठेवावं लागते. प्लॅनिंग तुमची असली पाहिजे. चला आपण बघूया. जाहिरात फायनली आली 274 डिटेलमध्ये बघूया कसं काय आहे याच्यामध्ये. ठीक आहे. जसं आपण बघतो की राज्यसेवेच्या ॲडमध्ये 28 तारखेला संडे या दिवशी आपली एक्झाम राहणार आहे. यामध्ये बघा राज्यसेवेमध्ये लिहिल्या काही गोष्टी तुम्हाला थोडंसं इझी होऊन जाईल. राज्यसेवा जी आहे, राज्यसेवेच्या जागा ज्या आहे या 205 जागा आहे फक्त राज्यसेवेच्या. इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या जागा आहे 26 आणि महाराष्ट्र फॉरेस्टच्या जागा याच्यामध्ये नियर अबाउट 43 जागा. तर जागा काही अशा खास असं एक्सपेक्टेशन मुलांचे भरण्यासारखे नाही की बाबा खूप शेवटची ॲड आहे राज्यसेवेत खूप अशा जागा आहेत, असं काही नाही आहे. पण एक लक्षात ठेवा, हे माझा अनुभव तुम्हाला सांगतो, प्रत्येक वेळेस जागा नेहमी वाढतात, डबल टिबल वाढ. तुम्हाला काय म्हटलं मी, 274चं 724 कधी होईल सांगता येत नाही. त्यामुळे आपलं अभ्यासावर फोकस करा, या फालतू गोष्टीवर नको करा. जागा काढल्या नाही, गव्हर्नमेंट अशीच आहे, गव्हर्नमेंट अशीच आहे. अभ्यासावर फोकस करा. ठीक आहे. आणि जसं आपण बघितलं एक्झाम आपण बघितलं 28 एप्रिलला राहील. आणि बघा लिंक जे ओपन होईल ना, लिंक मित्रांनो ते 5 जानेवारी ते 25 जानेवारीच्या मध्यात तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. माझं तुम्हाला सजेशन आहे की तुम्ही आधीच फॉर्म भरून घ्या 5-6 तारखेला. खूप जण काय करतात 24ला 25ला, जसं ते मंत्री आहे का नाही का, ते शेवटी भरू बा नाही का, आम्ही पहिले पाहू किती लोक भरत आहे. त्या भांगीत नको पडा. सर्वजण फॉर्म भरतात, जे अभ्यास करणार सर्वजण फॉर्म भरतात, ते पाहत नाही जागा किती आहे म्हणून. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. राज्यसेवा आहे कारण की राज्यसेवामध्ये मॅक्झिमम जे ऑफिसर्स लोक आहेत ते लोक फॉर्म भरत असतात. ठीक आहे. तर आपण लहान लहान गोष्टी बघूया आता काय आहे याच्यामध्ये. तर फर्स्ट याच्यामध्ये असं बघतो आपण की सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा 215 जागा. तो तुम्हाला ब्लर दिसेल, मी ते लिहून ठेवलेला आहे. मृदा व जलसंधारण विभाग, दॅट इज महाराष्ट्र स्थापत्य, म्हणजे आलं होतं सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. जे पण सिव्हिलचे डिग्रीवाले विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आता 26 जागा सध्या आहे. आणि महसूल व वन विभाग, त्याला होतं महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस, ते 43 जागा आहे. यामध्ये सर्व याच्यामध्ये वाढ होण्याचे चान्सेस नेहमी 100% असतात. 99.99 म्हणतात 100% 100%, 1% कमी तुम्हाला सांगत नाही आहे, होणारच आहे. तर अशा पद्धतीने आपली जाहिरात आलेली आहे. थोडंसं बाकी काही समजून घेऊ आपण कसं काय राहतं याच्यामध्ये. ठीक आहे. असं हे राहिलं. तर राज्यसेवा जे आहे जनरली तो सर्व ग्रॅज्युएट्स राज्यसेवा देऊ शकतात. ते नंतर बघण्याच्या समजून घ्या बरोबर याच्यामध्ये. स्थापत्य जे आहे ते फक्त सिव्हिल इंजिनियर देऊ शकतात. महाराष्ट्र जे पण सिव्हिल इंजिनिअरिंग जे पण आहेत, बी इंजिनिअरिंग सिव्हिलमध्ये. आणि फॉरेस्ट जे आहे ते BSc चे स्टुडंट सर्व देऊ शकतात प्लस इंजिनिअरिंग स्टुडंट. म्हणजे या ठिकाणी कसं आहे, फॉरेस्ट जे आहे हे BSc प्लस बी इंजिनिअरिंगवाले. ठीक आहे. स्थापत्य जे आहे ते फक्त सिव्हिलवाले देऊ शकतात. आणि राज्यसेवा जे आहे ते एनी ग्रॅज्युएट देऊ शकतात. त्यामुळे हे सुद्धा एक बरोबर लक्षात ठेवायचं. ते नंतर बघण्याच्या ती PDF बघून घ्यानंतर तुमचं काय जनरली आहे. तर जनरली असं राहते की BSc प्लस बी वाले फॉरेस्ट, बी वाल्याला अलाव केलेलं आहे, आधी नव्हतं तेवढं पूर्ण. सिव्हिलसाठी स्थापत्य आहे आणि राज्यसेवा एनी ग्रॅज्युएट.
आणि तुम्ही आपल्या डिग्रीच्या शेवटच्या वर्षात सुद्धा फॉर्म भरू शकता. आणि माझं सजेशन राहील, नवीन विद्यार्थ्यांनी डिग्रीच्या शेवटच्या वर्षी फॉर्म भरून घ्यावे. एक तुम्हाला एक्सपिरियन्स भेटते, कारण की MPSCमध्ये अटेम्प्ट नसतात. MPSCमध्ये अटेम्प्ट नसतात, एज लिमिट असते. त्या एज लिमिटपर्यंत तुम्हाला फॉर्म भरावे लागते. आता एज लिमिट किती आहे? 25, 26, 27, 28, 29, 30 किती आहे? तर बघू. ओपनसाठी आहे 38. तुम्हाला इथे मी लिहून देतो, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल, कारण की काही काही गोष्टी ब्लर येतात त्याच्यामध्ये. ओपनसाठी जे एज क्रायटेरिया आहे हे 38 आहे. ठीक आहे. त्यानंतर आता इथे मागास आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, EWS वगैरे म्हणून आपण याच्यामध्ये आहे 43, OBC 43, SC ST 43. ठीक आहे. अजून याच्यामध्ये दिव्यांग उमेदवार जे आहे हे 45 पर्यंत आहे. मला माजी सैनिक वगैरे सर्व 43 आहे. ठीक आहे. माजी सैनिक, आणीबाणी वगैरे जे पण आहे, माजी सैनिक पण जे आहे ते 43 आहे. एक काम करू, आपण ते डायरेक्ट इथे लिहून घेऊ. ठीक आहे. इथे लिहून माजी सैनिक, दॅट इज एक्स सर्व्हिसमॅन त्याला म्हणतो आपण. तर माजी सैनिकनी पण फॉर्म भरावा. मला वाटतं त्यांचं कट ऑफ खूप कमी असतात. जर जागा असेल तर बघून घेऊ आपण तसं सर्व गोष्टी काय. तर आपण काय म्हटलं, याच्यामध्ये ओपनसाठी 38 जागा आहे. अनाथ असेल किंवा EWS असेल त्याला 43 आहे. त्यानंतर ओपनला अराखीव म्हणजे खुला जे आहे त्याला 43 आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रावीण्य जे स्पोर्ट्सवाले जे जनरली म्हणतो आपण, त्यानंतर OBCला 43 आहे, SC STला 43 आहे आणि दिव्यांगाला जनरली 45. सर्व गोष्टी दिलेल्या आहे, ह्या जनरली आपण बघू. तर अशा पद्धतीने राज्यसेवेची जनरली ॲड राहते. आणि एक लक्षात ठेवा, इथे काही गोष्टी सांगितलेल्या आहे. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, खेळाडू यांना जनरली अनुज्ञेय असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलती यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देण्यात येईल. म्हणजे एक मॅक्झिमम लक्षात ठेवायचं तुम्हाला की 43 तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. आणि ते काही गोष्टी सांगितलेल्या आहे की 2023 अनुसार कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे. आता ते या गोष्टी बघा ओपनवाल्यासाठी कामात येणार नाहीये. तर आपलं फक्त डोक्यात ठेवायचं तुम्हाला की ओपनसाठी 38, बाकी सर्वांसाठी तुम्हाला काय होईल 43 आणि दिव्यांगाला 45. बस तुम्ही एवढं क्लिअर ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट आता बघू आपण याच्यामध्ये राज्यसेवा परीक्षेसाठी कसं आहे. जसं आपण एक माझ्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलं, व्हिडिओ बनवलेला आहे याच्यावर मी, की स्ट्रॅटेजी लेक्चर काय आहे ते तुम्ही बघून घ्या कसं करा. आता प्रिलिम जे आहे, आता इथं प्रिलिम सांगितलं सर्वांची एक कॉमन प्रिलिम राहणार आहे 400 मार्काची. ठीक आहे. प्रिलिम राहिली कॉमन कोणती 400 मार्काची. तर या 400 पैकी किती मार्क सेफ राहील तर आपण तुम्हाला सांगितलं. राज्यसेवेसाठी तुम्हाला मी सांगितलं जनरली की 110 प्लस पाहिजेच. स्थापत्याला आता जागा कमी आहे यावेळेस, तर 70 प्लस पाहिजे. मागच्या 50 कट ऑफ होतं, 70 प्लस आपण डोक्यात ठेवू. आणि फॉरेस्टसाठी 43 जागा, तर समजून घ्यायचं 115च्या प्लस पाहिजे. फॉरेस्टचा कट ऑफ नेहमी जास्त लागतो, लक्षात ठेवायचं. तर असं काहीतरी एक व्हिडिओ बनवले आहे, ते तुम्ही बघून घ्या. त्यात खूप छान सांगितलेलं आहे एक लहान लहान गोष्टी. तर आणि मेन्स वगैरे जे आहे ते मेन्स वगैरे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सामोरं दिलं आहे, ते आपण ते सध्या पाहायची गरज नाही आपल्याला. सध्या आपण यावर फोकस करू. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये काही जो मी ॲड सांगितलं याच्यामध्ये की जे पदं कोणते आहे त्याच्यामध्ये उपमुख्य कार्यकारी आहे, DYCO ABDO निघालेली आहे. त्यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त निघाला. आणि जे मेन जो आकर्षण असतो ना राज्यसेवेचा, तो याच्यात सध्या तरी नाही आहे. डेप्युटी कलेक्टर, DYSP, तर हे सध्या तरी नाही आहे. म्हणजे एक सहाय्यक प्रकल्प अधिकारी असेल, निरीक्षक अधिकारी असेल, त्यानंतर याच्यामध्ये सरकारी कामगार असेल, कौशल्य विकास असेल, सहाय्यक आयुक्त, उत्पादन शुल्क असेल. तर अशा काहीतरी ज्या मेन पोस्ट जे आहेत त्या तरी नाही आहे. पण क्लास 1च्या पोस्टात काही टाकून ठेवलेलं आहे. बस एक लक्षात ठेव. PDF तुम्ही बघून घ्या, वाटलं तर PDF मी लिंकमध्ये पाठवून देईल काय तर. नेक्स्ट आहे याच्यामध्ये महाराष्ट्र फॉरेस्टमध्ये आपण बघू शकतो याच्यामध्ये की सहाय्यक वन संरक्षण 32 जागा आहे आणि वनक्षेत्रपालमध्ये 11 जागा आहे. ठीक आहे. त्याची आपण म्हणतो की RFO असेल, रेन फॉरेस्ट ऑफिसर असेल, ACO असेल, या ज्या पोस्ट आहेत महाराष्ट्र फॉरेस्टच्या. आणि एक इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये महाराष्ट्र स्थापत्य, दॅट इज महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस. त्यामध्ये यावेळेस जागा कमी आहे, पण या सुद्धा जागा मागच्याच पण खूप भयंकर वाढल्या होत्या. तर एक डोक्यात ठेवायचं की ज्यांनी ऑलरेडी मेन्स दिलेली आहे त्यांना माहिती आहे काय करायचं आहे. तर बघा यावेळेस फक्त समजा 26 जागा आहे, पण तरी सुद्धा लक्षात ठेवा, माझं सजेशन लक्षात ठेवा, सर्वांनी फॉर्म भरा विदाऊट ते जागा एवढीच्या होणार आहे की नाही म्हणून. आणि
बघा कास्टमध्ये जागा नाही खूप याच्यामध्ये, त्याचा अर्थ असं नाही की तुम्हाला भेटणार नाही समोर जागा. त्यामुळे सर्वांनी फॉर्म भरा. राज्यसेवेचा जनरली स्ट्रक्चर नेहमी अशा पद्धतीने जनरली तुम्हाला दिसणार आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपली एक राज्यसेवेची ॲड आलेली आहे. सर्वांनी कामाला लागून जा. आता 28 एप्रिल टार्गेट ठेवा. तुम्हाला काही हेल्प लागली मला सांगा, मला विचारा, कमेंटवर असून कमेंट करा. मी तुम्हाला लिंकमध्ये तुम्हाला आपल्या जे राज्यसेवे हे पाठवलेलं आहे, व्हिडिओ पाठवलेला आहे की कशा पद्धतीने आपण मार्क कव्हर करू शकतो. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या गुरुकुलमध्ये तुम्ही येऊ शकता. नागपूरमध्ये जे असतील विद्यार्थी असेल तुम्हाला कॉल डायरेक्ट करू शकता. ठीक आहे. हेच आपली ॲड आहे. अभ्यासाला लागा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.